हा चला पोलीस माझ्या घरी येऊन घेऊन चालले महाराष्ट्र सगळे डॉक्युमेंट त्यांच्याकडे आहे पण ते जे कोर्टाचे सगळे जे नोटीस बिटीस जे काय आणि ही आपली इथली पण आहे आणि याची पण आहे त्याची मुंबईची पण नोटीस आपल्याला दिली तिथली पण इथे का मी त्या घेतले साहेबांना बोललो होतो हां मग आता ते रीट मागून घेतो हां ते फॉर्म्युला शेअर होतं जरी रीट मला मी माझे ते दाखल करणार आहे पण इनकेस जर वाटलं तर डायरी दिली खाली करा नाही ते मी करतो मग मीच रीट करणार हा करा आता काय आपल्याला प्रोटेक्शन तुम्हाला काय स्थानबद्ध करण्यासाठी सूचना वगैरे काहीच सूचना नाही काहीच आपल्याला कसल्याच प्रकारची नोटीस नाही ज्या लोकांना उचलून नेलं त्याला सुद्धा काहीच नोटीस नाही काहीच विषय नाही नाही तेच तर घेऊ मग जर तुम्ही तकलीफ देणार असाल आमच्या लोकांचं हा एक फोन ठेवतो मी सोबत काही अडचण असली तर कुठं हा एक मोबाईल ठेवतो सोबत मी चालू आता काय म्हणतात ते पाहतो ना त्याच्या गाडीत नेलं टिकली तर माझ्या गाडीत बसून नेऊन जातो तुम्ही तिथं काय तुम्ही नेणार एक माझी गाडी घेऊ हा हा कुठं जिथं नाही नोटीस नाही आता ते आपण काय नोटीस द्या ना मग दाखवा काय तुम्हाला आमच्याकडे जातो नाही तुमच्या गाडीत नाही त्यांच्या गाडीत जाते पण आम्हाला दाखवा ना कशासाठी चाललेलं काय चाललेलं CRPCच हे तर करा तुम्ही ते तुम्ही नंतर कोर्टाला विचारा नाही यायला घेऊन जाऊ द्या साहेब तुम्ही हायकोर्टाला विचारा की यांनी कसं नेलं अरे नाही हो 41 8 41 51 तरतूद करावं आपण येऊ दे ना काय करा हॅलो तुम्ही चालले घेऊन पण कशात घेऊन चालले काय चालले नियरेस्ट मीनात वकील म्हणून मला सांगा की आम्ही याच्यात ह्या गुन्ह्यात चाललो काय चाललंय त्यांच्या पत्नीला सांगा नाही तर अजून कोणाला सांगा एका दिवसाकरता 2 दिवसाकरता किती दिवसासाठी चाललंय कशासाठी चालवलं ते का डाकेखोर आहे का काय आहे का काय नाही नाही आमच्या माणसाला नेलं सकाळचं ते तरी सांगा विचारायचं साहेबांना मी ते SP ऑफिसला जातो मला साहेबाला विचारायला की आमच्या माणसाला नेलं काऊन कुठं नेलं लेडीज पाठवले मी SP ते आमचे लोक कुठे ठेवले ते सांगा म्हणून मी बोलत नाही ते नाशिकला नाही तुम्ही माणसं माझ्या समोर आणा मग मी बोलतो काय बोलायचं आता ताटर भूमिका साहेब SP साहेबाला सांगा आता पाहिजे तर पुरा महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या जनतेला आव्हान आहे मी आता घराच्या बाहेर पडलो हे सगळे पोलीस आहे माझ्या सहकाऱ्यांना पोलिसांनी का अटक केलं हे आता यांनी सांगावं मी आता अटकही व्हायला तयार आहे जे काय करतील पोलीस तिथे मी तयार आहे आणि पोलिसाची शासनाची भूमिका जोपर्यंत येत नाही तोपर्यंत माझी पुढची भूमिका मी सांगत नाही काय तर समाजानं तोपर्यंत फक्त शांतता ठेवा कायदा हातात घेऊ नका रस्त्यावर कोणाला त्रास होईल असं करू नका आपल्यामुळं सामान्य जनतेवर नोटीस नाही आमच्या एकाही सहकार्याला नोटीस नाही अरे माझ्या घरी तर 5 वाजता पोलीस आले काय संबंध आहे या कॉलनीमध्ये एवढ्या गाड्या चेक करायला दाखव रे आता दाखव लाईव्ह सकाळपासून या कॉलनीमध्ये इकडे पुरा बंदोबस्त हे काही काय आतंकवादी लपून बसले या घरांमध्ये हा करा अटक मला मग महाराष्ट्रातल्या प्रत्येक बांधवाला विनंती फक्त जोपर्यंत मी सांगत नाही शांतता ठेवा काय होतं काय करतात पोलीस पुढे पाहून घेऊ फक्त कायदा हातात घेऊ नका संयम सोडू नका आपलं आंदोलन शांततेच्या मार्गानं
संविधानिक मार्गाने चालू आहे, ते संविधानिक मार्गाने चालू द्यायचं. याला घेऊन जायचं. नाही, त्यांना काय घेऊन जातो म्हणून ते सांगा ना. हे ते घ्या मोबाईल घेऊन घरी जा बाळा. मला हे सांगा. थांबा ना. ते घरी घेऊन जा मोबाईल पहिले. तुम्ही पण आम्हाला नोटीस तरी तो मोबाईल घेऊन जा घरी. नाही ना घेऊन जा. अटक करायची नोटीस नाही यांना घेऊन चालले नाही. यांना कोणत्या गुन्ह्यात घेऊन चालले तुम्ही? चौकशीसाठी कशात चालेल ते सांगा ना आम्हाला. अरे आम्हाला हायकोर्टात जायचं असं काय करता आणि कसं सांगणार? 168 मध्ये नाही. आता जे घेऊन चालले तुम्ही कोणत्या गुन्ह्यात चालले? कोणत्या गुन्ह्यात चालले? कशासाठी चालवलं काय आम्हाला सांगा ना. तुमचं नामच लागायचं विनाकारण काय घेणं आणि देणं. तिकडे ना गाडी सुद्धा आहे. अरे 168 मध्ये अरेस्ट नाही करता येत ना तुम्हाला. चर्चा करू कोण म्हणतात तुम्हीच म्हणता तुम्ही घेऊन चालले ना आमच्या मग. माणसं अटक करून दिली. ते अटक नाही केलं ते काही वरिष्ठ आहेत ना त्यांना बोला नाही तर मग. 4 वाजता तुम्ही मला सोडून नेले. कसे नेले? कोणत्या कायद्यात नेले? आमच्या मागं नाही, माझ्या गाडी घरी नाही 5 पाहिजे. वाजेपासून हा फोन काटा कोणत्या कायद्यात आहे? येऊ दे ना. इथून तिथून पोलिसला गाडी येऊ दे ना. 1 किलोमीटर माझ्या पाहिजे घरावर कशाबद्दल आहे? असं थोडंच असतं. माझ्या घरी हा 5 वाजेपासून इकडे दाखव रे. 5 वाजेपासून माझ्या घरासमोर असं नसतं ना. एका आतंकवादी आहे का काय काश्मीरहून आला का पाकिस्तानहून आला. अरे हा बांधवांनो, हा फौज फाटा इथं दिसतो, याच्यापेक्षा 1000 पट तिकडे आहे. कॉन्स्टिट्यूशनचं हे उल्लंघन फक्त ह्या कॉलनीत बंदोबस्त आहे. बाहेर बंदोबस्त वेगळा आहे. दुसरं काहीच नाही. मिसयूज ऑफ पॉवर आहे. मिसयूज ऑफ पॉवर. आपण स्वतः विधिज्ञ आहात हो मग आणि म्हणून. साहेब एक गोष्ट आहे माननीय कलेक्टर साहेबांनी हा त्यांनी 163 ची नोटीस दिली. हा नाही ना माननीय तुम्ही कलेक्टर detention साहेबांनी करू लागले संचारबंदी ना. लागू केलेली केले आहे. ना मग इथे काय ते घरात बसलेले ना. कुठं घरात आहे वय मग हे आता राव बोल. आला बसून तुम्ही आम्ही बघतो चाललो आम्ही हायकोर्टात येऊ नका बाहेर. असं आमच्या पद्धतीने. आतंकवादी सामाजिक काम करायची नाही. आपली गाड आतमध्ये नाही आहे सात आतमध्ये. बॉडी गार्ड चला म्हणजे चला आपण काय पंक्तीला जेवायला थोडं चाललं तिथं. म्हणजे आम्हाला हायकोर्टात आम्ही आता तुम्हाला सांगावं लागेल ना काय काय नाही. आम्ही मग मागच्या डेट मध्ये कागदपत्र तयार करतो. आज झालं तर झालं हे झालं आपण पाच नाही करू आम्ही देतो. गडबडमध्ये. तुम्ही जाऊ नका. तुम्ही घरात थांबा. ते जातो ना साहेब, काय करतात पाहू ना. नाही ना साहेब तुम्हाला लिगली ऐकायला करायचं की नाही काय काय गोष्टी काय करणार नाही तुम्हाला ते सांगतो. माझे सुट्टी पकडून दिली साहेब त्यांनी. देते मी. घेऊन टाका पुढे कुठं नेली सुट्टी? काय पाचशे पोलीस बाहेर आलेले आहेत.
माझं घर आहे. लोक आहेत. या आतमध्ये. या इकडे आतमध्ये. गटात लावली का? चला, या इकडे. काय केलं चला 172 BNS प्रमाणे ताब्यात घ्या बसवगाडी. हा चला नोटीस घ्या लेखी पोलीस माझ्या घरी येऊन घेऊन चालले महाराष्ट्र